नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर सकाळच्या नाश्त्यामध्ये अगर तुम्हाला एखादी कमी तेलाची रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी बनवण्याचा विचार आहे, तर हा रव्याचा बनवलेला नाश्ता एकदा नक्की तुम्ही करून बघा. तर विश्वास ठेवा, हा तुम्हाला फार आवडेल. पण त्याआधी अगर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडले तर त्यांना लाईक नक्की करा. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचा डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला गॅसवर एक भांडे ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहे. तर तुम्ही इथे रेड चिली फ्लेक्सच्या जागी बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण चवीनुसार वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तर कोथिंबीर आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून हे पाणी आता पूर्णपणे बॉईल करून घ्यायचं आहे. तर आता इथे हे पाणी बॉईल झालेले आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा घालायचा आहे. तर तुम्ही इथे बारीक रव्याच्या जागी 1 कप तांदूळ पिठाचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला गॅस बारीक ठेवून हा जो रवा आहे तो व्यवस्थित या पाण्यामध्ये शिजून घ्यायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला हे साहित्य मिक्स करायचे आहेत आणि हा रवा जो आहे तो चमच्याने ढवळत राहायचा आहे, नाहीतर यामध्ये जे आहेत गाठ्या पडतील. तर आता इथे हा डो बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो रवा आहे तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी सारण तयार करूया. तर त्यासाठी आपल्याला परत गॅसवर एक भांडी ठेवायची आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. मग तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 5-6 करडईची पाने घालायची आहेत आणि आता हे साहित्य आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे. मग यामध्ये आपल्याला चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही इथे बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण चवीनुसार वापर करू शकता. त्यानंतर मी ते 1 कप मटकी आलेले मूग घेतलेले आहेत. तर मी हे सारणासाठी वापरणार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे बारीक चिरलेला पातीचा कांदा घालायचा आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे दुसऱ्या कोणत्याही सारणाचा इथे वापर करू शकता. तर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मग यामध्ये आपल्याला अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर तुम्ही याच्यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा पण घालू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव कप पाणी घालायचं आहे आणि आता हे जे सारण आहे 10-15 सेकंदपर्यंत आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन घालायचं आहे आणि आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि हे सारण बनून तयार झालेले आहे. त्यानंतर आपल्याला रव्याचा डो आणि हे सारण घ्यायचं आहे. त्यानंतर हा रवा हाताला चिटकू नये त्यासाठी आपल्याला हाताला थोडेसे तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो रवा आहे तो थोडासा हातामध्ये घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. तर ज्याप्रमाणे आपण पोळीमध्ये सारण भरतो त्या प्रकारे आपल्याला याच्यामध्ये व्यवस्थित हे सारण भरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे चारी बाजूनी पॅक करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सगळे पीसेस आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. तर मी इथे हे पीसेस तयार करून घेतलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करायची आहे. तर त्यासाठी मी गॅसवरती तेल ठेवले आहे. तर एका भांड्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे आणि ही रेसिपी घालायची आहे आणि आता ही रेसिपी आपल्याला दोन्ही बाजूनी व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे. तर तुम्ही ही रेसिपी डीप फ्राय पण करू शकता. तर आता ही रेसिपी व्यवस्थित दोन्ही बाजूनी फ्राय झालेली आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने रव्याचा हा वेगळ्या पद्धतीचा कमी तेलाचा
रुचकर असा नाश्ता बनवू शकता आणि गरमागरम टॅमॅटो सॉस या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता, नाही तर फक्त चहा या कॉफीबरोबर असे पण देऊ शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.